हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. काय ऊन खूप आहे, उन्हाळा चालू आहे. काळजी घ्या स्वतःची, कारण जास्तच तापमान वाढलेलं आहे. तर बघा मी इकडे काय करणार आहे. आज हे मेकअप बॉक्स शिवणार आहे. तर मी इकडे घेतलेला आहे हे अस्तरचा कपडा, मधून राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक. तर अशा प्रकारे मी ह्याला चारी बाजूनं स्टिच करून घेतलेला आहे. मध्ये असे लायनिंग पण मारलेलं आहे बॉक्स टाईपमध्ये. हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे कसं मारलेलं आहे. असे पण तुम्ही क्रॉस पण मारू शकता, असं पण मी नाही मारले, एक साईडलाच मारलेलं आहे असं. आणि ह्याची उंची बघू शकता किती आहे, उंची आणि रुंदी. याची उंची आहे 11 दुनी 22 इंच उंची आणि रुंदी आहे 13 दुनी 26, 13 इंच आहे. दोन्ही बाजूची म्हणून 26. अशा प्रकारे हे दोन्ही बाजूनं पण शिवून घेतलेलं आहे. बघू शकताय हे कसं दिसतंय मध्ये बघा, पूर्ण स्टिच केलेलं आहे. हे बाईकडून पण असं केलेलं आहे. तर आपल्याला इथे अशा प्रकारे वरतून जीप लावायची आहे. किती आहे माप अशा प्रकारे घ्यायचं. आणि ह्याला काय दोन साईड लावायचं नाही, काय नाही. ह्याला काय बॉक्स करायची गरज नाही, काय नाही आपल्याला. तर चला आपण लावून घेऊ. आपण ह्याला अगोदर रनर टाकून घेऊ. खूप ऊन लागते, इतकं प्रचंड गरमी आहे, बापरे. इतकं तापमान अवघड आहे. हे बघू शकताय मी अशा प्रकारे लावलेलं आहे. आता असं स्टिच करून घेते. राईस बॅग टाकल्यामुळे थोडं कडकपणा येते. बस आपण स्पंज वगैरे टाकलं, नॉनवेज टाकलं तर थोडं मऊ येते. हे थोडं राईस बॅगनं थोडं कडकपणा येते. त्यामुळे असं आपलं मेकअपचं साहित्य काय पण आपण रील वगैरे काय पण त्याच्यामध्ये ठेवू शकते आपण. हे बघू शकते अशा प्रकारे. आता ही बाजू आहे ना, आपण ह्याला असं फोल्ड करून घेऊ. हे इकडचा भाग आहे ना, इकडे टाकू असं मेन. आता ह्याच्यावरतून एक टिप मारून घ्यायची. हे रनरचा भाग इकडे घ्यायचा आणि असं टिप मारून घ्यायचं. बघू शकताय असं. आता अशाच प्रकारे आपण हे पण इकडच्या बाजूला लावून घेऊ. व्यवस्थित बाजू बघून पूर्ण बरोबर आहे की नाही असं बघून लावायचं पूर्ण. अगदी एकदम सोपं प्रमाणात आहे, अवघड नाही, काहीच नाही. खूप साधं आणि सिंपल आहे. बघा ट्राय करून. आणि कपडा पण जास्ती नाही लागत, थोडासा कपडा लागतो, काही जास्त नाही लागत. आपल्याला कसं घरी ठेवण्यासाठी एकदम मस्त आहे. इथे आपण डबल टिप पण मारू शकते आपण, म्हणजे एकदम परफेक्ट गच राहण्यासाठी.
टिप मारली तरी चालते, काही नाही तसं काही ते निघणार नाही आहे. दोर एक्स्ट्राचे असलेले कट करून घेऊ आपण. अशा प्रकारे तर बघू शकते. आता ह्याला पण आपण इकडच्या बाजूनं असंच फोल्ड करून घेऊ. वरतून टिप मारायची ना आपल्याला इकडून. ह्या भागाला डबल एक्स्ट्राची टिप मारलेली आहे, कारण डबल टिप मारलं ना एकदम हे होते. आता इकडून पण असं फोल्ड करू आणि असं टिप मारून घेऊ. हे खालून भाग व्यवस्थित आहे का नाही बघायचं आणि अशा प्रकारे थोडं पुढे पुढे घ्यायचं, परत असं करायचं. मला दिसते व्यवस्थित, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का नाही काय माहिती, बघू शकते. हे असे वरतून मारल्यानंतर ना एकदम म्हणजे असं बॅग एकदम परफेक्ट वाटते, शायनिंग बाज. आता मधून आपण काढून घेऊ बाहेर. बघू शकता कसं ही बाजू इकडून हे करून घेतलेलं आहे. आता दोन्ही बाजू आपण असं सेंटरला ठेवून घेऊ, सेंटरप्रमाणे इकडून. आता आपल्याला ही चारही बाजूचे कॉर्नर कट करायचे आहेत. अशा प्रकारे हे एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो मी कट करून टाकते. तर आपल्याला 1-1 इंचावर असं कट करायचं. इकडून 1 इंच आणि परत इकडून 1 इंच. हे बघा अशा प्रकारे चारही बाजूनं आपण हे कॉर्नर असे कट करून घेऊ. हेच कॉर्नर असं इकडे पण ठेवू. दीड इंचावर पण ठेवलं तरी चालते, काही नाही, पण 1 इंचावरच ठेवते मी. बघू शकते अशा प्रकारे. चारी बाजूचे कॉर्नर आपले बघा कसं झाले पूर्ण. इकडे पण असंच. बघू शकताय कशा प्रकारे झालं. हे बघा आपले कॉर्नर कसे निघालेले आहेत तिकडे. तर आता आपण ह्याला अशी टिप मारून घेऊ साईडनं. ही बाजू बंद बाजू स्टिच करून घेऊ आपण असं. आणि चैनीच्या ठिकाणी थोडं सुई म्हणजे असं व्यवस्थित घ्यायचं, कारण इथं सुई तुटायची भीती असते. थोडंसं हळू सावकाशी घ्यायचं, कारण सुई हे असल्यामुळे ना सुई तुटण्याची शक्यता असते.
आता याला परत आपण डबल टिप मारून घेऊ परत एकदा. बघू शकते अशा प्रकारे. आता इकडून पण आपण असं स्टिच करून घेऊ. आलं ना हळू चावून परत एकदा डबल टिप मारू. आता ना इथं आपली हे बाहेर येऊ नये म्हणून आपण याला असं पॅक करून घेऊ. आपली जी झीप आहे ना ते बाहेर येऊ नये. असं लावलं ना म्हणजे एकदम बाहेर येत नाही. एकदम असं निघालं नंतर लगेच सुई रनर बाहेर येते ना, त्यामुळे असं लावल्यानंतर नाही निघालं. बघू शकता मी कशा प्रकारे हे स्टिच केलेलं आहे. इकडची बाजू आता इकडे पण असंच करायचं. हेच कपडा घ्यायचा आपण, हेच लावायचं. दुसरं एक्स्ट्राचं कशाला हे करायचं. एकदा डबल टिप मारायची. बघू शकताय कसं झालं हे पूर्ण. आता आपल्याला हे चारी कॉर्नर शिवायचे. आता हे अशा प्रकारे इकडचे पण असं आणि इकडचं पण असं सेम असं धरायचं आणि असं स्टिच करून घ्यायचं. इकडे पण चारी बाजूचे कॉर्नर आपल्याला स्टिच करायचे आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला कसं स्टिच करायचं. हे बघा असं धरून सनी असं स्टिच करायचं एकदम व्यवस्थित. बघू शकता. परत त्याला डबल टिप मारायची आहे. एक कॉर्नर झालं. आता दुसरा कॉर्नर असंच. आपण एकदम मस्त असं सेंटरला घ्यायचं आणि मारायचं. डबल टिप मारते कारण एकच टिप मारल्यानंतर परत हे होते म्हणून. चारी बाजूनं पण डबल डबल. आपल्याला घरच्या घरी साहित्यामध्ये आपलं घरच्या घरी होते ना ठेवण्यासाठी. एकदम तुम्हाला वाटलं तर बाहेर सेल करून पण विकू शकता तुम्ही. तसं काही नाही. भरपूर पाऊच वगैरे असे शिवायचे. तिन्ही फक्त एक साईडच राहिले आहे. 3 झाले. आता हा पण कॉर्नर आपण असं स्टिच करून घेऊ.
खूप छान पर्स होती आता ही मेकअप बॉक्स. पर्स आहे थोडा पर्स म्हणून तर बघू शकता आपण पूर्ण चारी कॉर्नर आपले कसे झालेले आहेत. हे बघा इकडच्या बाजूनं आणि इकडच्या बाजूनं मध्यंतरी सगळीकडून आपण कसं स्टिच करून घेतलेलं आहे. तर मी आता तुम्हाला हे ओपन करू आपण इकडून. हे अशा प्रकारे आता ही बाजू सरळ हे बघू शकता आपले कसे झालेले आहेत कॉर्नर. खूप मस्त आपलं भरपूर सामान यामध्ये बसू शकते. हे बघा आता हे पूर्ण भरल्यानंतर ना वरती भरपूर येते. असं बघू शकता एवढी जागा असते भरपूरमध्ये भरण्यासाठी सामान. आपलं काही साहित्य ठेवायचं असेल ना सगळी ही याच्यामध्ये असं ठेवू शकते. मेकअपचं जे साहित्य तुम्हाला ठेवायचं असेल ना काही पण तुम्ही ठेवून सनी असंही करू शकता. कशी वाटली आपली मेकअप बॉक्स? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथंच व्हिडिओला एंड करते. चलो बाय बाय.